लेडीज आहेत, वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत ज्योती जाधव, त्यांची चौकशी चालू आहे. मी तुम्हाला बोलवलं होतं का तुम्ही स्वतः? आम्ही स्वतः आलो होतो. भाऊ तुम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. मी बोलतो त्याच्यावर उद्या नंतर. कशामुळे केली थोडीशी माहिती फक्त नंतर उद्या बोलतो मी तुम्हाला. तुम्ही तपासावर समाधानी नाहीत म्हणून तपासावर समाधानीचा विषय नाही. आम्ही सगळ्यांवर भरोसा व्यक्त केलाय. आम्ही मुख्यमंत्री साहेबांवर, तपास यंत्रणेवर आम्ही विश्वास देतोय. फक्त काय आहे की आमच्या भावना आहेत जनसामान्यांच्या की लवकरात लवकर हे सगळं झालं पाहिजे. त्या दिशेनं ते करतायत काम सगळं आणि तशी आम्हाला उद्या माहिती भेटेल ते आम्ही तुम्हाला सांगू. अधिकाऱ्यांनी बोलवलं होतं का तुम्ही स्वतःहून आले? स्वतःहून आलो होतो की कुठपर्यंत काय चाललंय ते बघण्यासाठी आलो होतो. कुणाची भेट झाली ते काय म्हणाले? गुजर साहेबांना भेटलोत आम्ही. एक जास्त काही वेळ तुमच्यासोबतच आत्ताच आले ते, त्याच्यामुळे जास्त काही बोलणं झालं नाही. उद्या आम्ही भेटणार आहे सविस्तर. ज्या महिलांना आणलेलं आहे त्या महिलांचं काय संबंध आहे, काय प्रकरण आहे, काय ते त्यांना माहिती. आता ते तुम्ही ते कोण आहेत? त्यांच्या पत्नी आहेत त्या, काय नाव? ज्योती जाधव. त्यांना अटक केलं का ताब्यात? नाही, त्यांचं चौकशी चालू आहे त्यांची. आरोपी अटके संदर्भामध्ये काही चर्चा झाली का आणि काय त्यांच्याकडून? त्यांनी विश्वास दिलाय आम्हाला की 1-2 दिवसात आरोपी 2 दिवसात अटक होईल असं. तुम्ही नर्वस दिसताय, नेमकं तपासावर असमाधानी आहात? नाही, मी म्हणजे नर्वस या गोष्टीला आहे की आईची तब्येत थोडी तुम्हाला पण माहिती आहे आणि सध्या काय आहे की 20 दिवस झाले यातच आहे मी आणि मी बोलतोय तुम्हाला प्रामुख्यानं तुम्हाला कुठलीच गोष्ट तुम्ही जे काम करताय त्याच्यावर मी तुम्हाला कधीच एक चुकीची गोष्ट बोललो नाही. पण आता काय झालंय थोडं की मी जास्त प्रसारमाध्यमांना बोलणं रोज कमीत कमी नाही म्हणलं तरी सगळ्या स्तरातले लोक येतात, त्यांना मीच बोलतोय, व्यवस्थित सांगतोय काय झालं कसं झालं. कारण आलेले लोक आपलं सांत्वन करायला येतात आणि मग आपण त्यांना जर नाही बोललो तर मग त्यांना वाटू नये किंवा आपल्याला काही बोलले नाही, आपल्याला सांगितलं नाही, म्हणून त्यांना बोलतो. आणि कंटिन्यू हे काम चालू आहे 20 दिवसापासून, म्हणून तुम्हाला तसा चेहरा वगैरे दिसायला. आणि थोडं CDR बाबत काय बोलणं झालं का तुमचं? आता आतमध्ये काही एक लॅपटॉप आणलेला CDR बाबत आम्ही विचारलं, ते सगळं तुम्हाला उद्या बोलतोच म्हणले, म्हणजे माहिती देतो उद्या. बरं, तुम्ही जी याचिका दाखल केलेली आहे त्याचं नेमकं कारण काय आहे आणि काय ती याचिका आहे? तुम्ही स्वतः दाखल? नंतर सांगतो मी, उद्या सविस्तर बोलतो तुम्हाला. नाही, नुसतं तुमची दाखल झाली याचिका. मी सविस्तर तुम्हाला. वकील पण बोलले. तुमचा संबंध, तुम्ही काय याचिका दाखल केली एवढंच फक्त मी नंतर उद्या सांगतो तुम्हाला. मला ही माहिती होऊ द्या उद्या, मी तुम्हाला नंतर सांगतो. एक विषय असा आहे की वाल्मिक कराड याला सह आरोपी करा या संदर्भातली तुमची मागणी आहे आणि पुरवणी जबाब घेतला जाऊ शकतो किंवा तुम्ही तशी विनंती केली अशी माहिती आलेली आहे. त्याबद्दलचं जरा आम्हाला सांगा. तेच उद्या माहिती आम्ही सगळी घेतली ना, जी CIDची टीम आहे, त्याच्यानंतर मग तुम्हाला मी बोललो. कारण अर्धवट माहितीनं तुम्हाला जर मी बोललो तर मग आजचं माझं बोलणं चुकीचं. नाही, थांबा ना, याला तुमची पोलिसांकडे या सगळ्या सिस्टीमकडे काय मागणी आहे पुरवणी जबाबाबद्दल? ते आम्ही उद्या ज्यावेळेस आम्हाला कळलं ना सगळं, म्हणजे आता त्यांच्यावर पण काही गोष्टी कसं असतंय, आपण आत्ता लगेच म्हणलो सगळं की मग सगळं आपल्याला मटेरियल पोचू शकत नाही, त्यांचा पण आपल्याला विचार करावा लागतो. तर त्याच्यामुळं उद्या आम्हाला ज्यावेळेस सगळी माहिती कळल, आज पण मी इथं स्वतःहून आलोय, उद्या पण मी तिथं जाणार आहे, मला बोलवलंय उद्या. माहिती घेऊन मी तुम्हाला सविस्तर सगळ्यांना बोललो. तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती आहे, मी पहिल्या दिवशीपासून तुमच्या दूर कुठेही गेलेलो नाही, तुमच्या समोर आहे. आणि जे आहे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी शेअर करतो. आहे की तुम्ही तुमचा आग्रह आहे, तुमची विनंती आहे पोलिसांना, प्रशासनाला किंवा सहआरोपी करा म्हणून त्या संदर्भात जबाब द्यायला तुम्ही. माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना आणि तुम्ही ही म्हणजे गांभीर्यपूर्वक लक्षात घ्या. मी आत्तापर्यंत असं म्हणलेलो आहे आत्ता वारंवार, जे माझ्या भावाची हत्या झाली त्या भावाच्या हत्येमध्ये जे कुणी कटकारस्थान केलंय, जे कुणी सहआरोपी आहेत त्यांना 100% शिक्षा झाली पाहिजे. हे मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय, आत्ता पण म्हणतोय आणि कधी पण म्हणणार. आणि न्याय भेटल्याशिवाय मागे सरकारला न्याय मिळेल.